मंडळी, बिग बॉस मराठीच्या घराचं दार उघडायला आता फक्त काहीच दिवस उरले आहे आणि घर उघडण्याआधीच बाहेर एकच गोंधळ सुरू आहे. यंदा घरात कोण एंटर होणार, कोण करणार गेम पलटवणारी चाल आणि कोणाचं नाव ऐकून घरातच नाही तर बाहेरही चर्चा पेटणार. मित्रांनो, अशा सर्व चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांकडून आलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार या सीझनसाठी अशी नावं समोर आली आहेत जी ऐकल्यावरच प्रेक्षक म्हणतात की हा सीझन भारी असणार. तयार रहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 चे संभाव्य कंटेस्टंट्स जे घरात एंटर झाले तर शोचा खेळच बदलू शकतात. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रांनो, आता आपण येतो त्या टप्प्यावर जो कदाचित संपूर्ण सीझनचं चित्र बदलू शकतो. कारण इथे आहेत असे चेहरे जे बिग बॉस मराठीच्या घरात एंटर झाले तर केवळ घरातील वातावरणच नाही तर प्रेक्षकांचा खेळ पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. बिग बॉसचं घर हे फक्त प्रसिद्ध होण्यासाठीचं व्यासपीठ नसून ते संयम, डावपेच, मानसिक ताकद आणि स्वतःला प्रत्येक परिस्थितीत सावरून घेण्याची परीक्षा घेणारं मैदान आहे. यंदा मेकर्सनी निवड करताना केवळ लोकप्रियतेवर नाही तर गेम समजून घेण्याची क्षमता, स्क्रीन प्रेझेन्स आणि पब्लिक कनेक्ट या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि म्हणूनच ह्या शेवटच्या टप्प्यातील नावं प्रेक्षकांसाठी अधिकच इंटरेस्टिंग ठरत आहे. मित्रांनो, ह्या यादीतील पहिलं नाव आहे अनुश्री माने हिचं. झी मराठीवरील एका लोकप्रिय रियालिटी शो मधून ओळख मिळवलेली अनुश्री तिच्या साध्या स्वभावामुळे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिली होती आणि आता तिला बिग बॉस मराठीसाठी अप्रोच करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानंतरचं दुसरं नाव आहे आकाश भापकर उर्फ नाना. घरात एंटर झाला तर एंटरटेनमेंट सोबत आपल्याला रिअल गेम प्लेही पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, तिसरं नाव आहे विजय पाटकर. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी विनोदी अभिनेता ज्याने आपल्या अभिनयातून अनेक वेळा प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. पण बिग बॉसच्या घरामध्ये तो केवळ कॉमेडी पुरता मर्यादित न राहता मुद्दे मांडणारा, आपली मते ठामपणे मांडणारा खेळाडू ठरू शकतो. मित्रांनो, ह्या चर्चित यादीत पुढे नाव येतं गिरिजा ओक यांचं. मराठी तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मजबूत आणि दर्जेदार काम केलेली गिरिजा सध्या सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत आहे आणि तिची एंट्री झाली तर घरात एक सुसंस्कृत पण ठाम भूमिका पाहायला मिळू शकते. आणि शेवटचं पण नक्कीच दुर्लक्ष करता न येणारं नाव आहे विनायक माळी उर्फ दादूस. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही त्याचं नाव जोरदार चर्चेत असून त्याची एंट्री झाली तर घरात विनोद, भांडणं, डायलॉग्स आणि सोशल मीडिया ट्रेंड्स यांचा जबरदस्त स्फोट होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग वाटतो कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.